विण दोघा तरी तुटेना 10 फेब्रुवारी भागामध्ये समर स्वानंदीशी एवढ्या प्रेमाने बोलत असतो आणि तिची काळजी घेत असतो हे बघून स्वानंदीला खूप आनंद होतो। तो ज्या पद्धतीने आवडीने खात असतो ते बघून स्वानंदी त्याला खूप हसत असते। दोघांना एवढ्या प्रेमात बघून अर्पिता मलिकाचा खूप जळफळाट होतो। 2 बायका येतात आणि मंदाकिनीचं दार वाजवतात। आता मंदाकिनी मोठ्याने चिडून बोलते, कोण आहे? दरवाजे उघडते तर 2 बायका असतात। आता मंदाकिनी त्यांना काही विचारत नाही, लगेच बोलायला सुरुवात करते, अरे ना ओळख ना पाळख, का दुसऱ्याचे दरवाजे वाजवताय तुम्ही? काय तुम्ही? आणि दार लावायला लागते। तेवढ्यात मलिका येत म्हणते, ओळख आहे आपली। तिला बघून मंदाकिनीला खूप राग येतो। मंदाकिनी म्हणते, तुम्ही अचानक? मलिका तिला बाजूला ढकलते आणि आत येत म्हणते, तू नाही का त्या दिवशी माझ्या घरी अचानक धडकलीस? मागे फिरून मंदाकिनीच्या एक कानाखाली देते आणि म्हणते, म्हटलं अचानक तुझ्या घरी धडकावं? राईट। आता मात्र मंदाकिनी चांगली शॉक होते आणि मलिका पुन्हा एक कानाखाली देते। आता मंदाकिनी पडायला लागते आणि ते 2 बायका पकडतात। मलिका म्हणते, काय ग, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरी येऊन समरला सगळं सांगायची? तुला काय वाटलं समर तुझ्यावर विश्वास ठेवल आणि मला घराबाहेर काढेल? अगं त्या मूर्खाला हे पण माहिती नाही 25 वर्षापासून मी त्याला वेडं बनवते। त्याला नाही कळालं तर तुला 4 दिवसात काय कळणार? तुझ्यासारख्या मूर्ख बाईवर मी विश्वास ठेवला, हेच माझं चुकलं। तोंड दाबत म्हणते, हिंमत कशी झाली? त्या मूर्ख समरनी ऐकलं तुझं? नाही ऐकलं ना? अगं त्याला तर हे पण माहिती नाही की मी त्याचंही लग्न मोडणार। आत्तापर्यंत मी खूप सहन केलं, एवढी वर्ष त्याचाने त्या म्हातारीचं ऐकत राहिले आणि त्या सगळ्यावर तुला पाणी फिरू देणार? आता मात्र मलिका खूप काही बोलत असते। मंदाकिनीसमोर सगळीच गरळ ओकते, कारण अर्पिताने फोन केलेला असतो तेव्हा मंदाकिनी म्हणते, घरी कुणीच नाही आहे, मी एकटीच आहे। त्यामुळे मलिका भरभरून बोलत असते, पण हे सगळं मात्र सुष्मिता ऐकत असते आणि म्हणते, नाही नाही, त्या दिवशी व्हिडिओचा आवाज नाही आला, आज यायलाच पाहिजे, नाहीतर मम्मा ओरडेल। ती आता मोबाईल पकडते आणि मंदाकिनी मलिकाचा व्हिडिओ काढत असते। इकडे मित्र आनंद, निकी आणि स्वानंदी भेटतात। आता स्वानंदी दोघांना झालेला सगळाच प्रकार सांगते। निकी म्हणते, स्वानंदी तुला काकूच्या बाबतीत तेच करावं लागेल जे अंशुमनच्या बाबतीत केलं, आता पुरावे शोधावं लागणार। आनंद म्हणतो, निकी बरोबर बोलते। स्वानंदी म्हणते, हो पुरावे तर गोळा करावेच लागणार, पण जेवढं अंशुमनच्या बाबतीत सोपं होतं तेवढं काकूच्या बाबतीत नाही। काकू खूप चतुर आहेत, त्या सहजासहजी पुरावे नाही सोडणार। माझं तर डोकंच बंद पडलं, काय करावं? निकी म्हणते, स्वानंदी तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना। अगं काही मार्ग नक्कीच निघेल। तेवढेच सुष्मिताचा फोन येतो, तेवढी घाबरलेली असते। स्वानंदी म्हणते, सुश काय झालं, तू एवढी का घाबरली आहे? ती म्हणते, ताई ते आदिराची आई आपल्या मॉमला मारतायत। आता मात्र स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते। ती घाबरून म्हणते, काकू आईला मारतायत, पण का मारतायत? ती म्हणते, माहीत नाही ग, पण त्या म्हणतात तू अचानक धडकली, मी अचानक धडकले, मला खूप भीती वाटते ग, तू ये ना पटकन। स्वानंदी म्हणते, बाळा तू अजिबात घाबरू नको, मी आलेच हा। निकी म्हणते, स्वानंदी अगं काय झालं? आनंद म्हणतो, वहिनी बोला ना। असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।